घरात येत असेल असा वास तर सावध व्हा, तुमच्या घरात कुठेतरी लपला आहे विषारी साप. घरात कोणत्याही क्षणी असा वास आला तर समजून जा तुमच्या घरात विषारी साप आलाय. आपल्या घरात साप लपून तर बसला नाही ना, हे ओळखण्याचं एक पद्धत वासावरून आज व्हिडिओमध्ये समजून जाणार आहे. सापाचं नाव ऐकलं तरी आपण घाबरून जातो. अशा वेळेस ज्यावेळेस आपण आपल्या घरातून बाहेर जातो त्यावेळेस जर आपल्या घरात एखादा साप येऊन जर लपून बसला आणि ते जर आपल्या वेळीच लक्षात आलं नाही तर त्या विषारी सापामुळे मोठी जीवितहानी होऊ शकते. तर त्यामुळेच व्हिडिओमध्ये घरामध्ये एक असा विशेष वास आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जो जर आला तर समजून जायचं आहे की घरामध्ये विषारी साप आला आहे म्हणून. हा वास नेमकं कसा येतो, कसा ओळखायचा? जर साप घरात आला याची खात्री झाली या वासावरून तर तुम्ही तिथून पुढे काय करायचंय? घरात सापच येऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची आहे? तर अशी घराला सर्पमुक्त करणारी एक विशेष माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. कारण की वर्षभरात सगळ्यात जास्त सर्पदंश होतात ते पावसाळ्यामध्ये आणि आता पावसाळा जोरात सुरू आहे, त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळेच व्हिडिओमध्ये डिटेल माहिती देण्यात येईल, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा. जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. घरात जर आला असा वास तर समजून जा घरात कुठेतरी लपलाय विषारी साप. एक्सपर्टने सांगितले की वासावरून कसं ओळखायचं की आपल्या घरात साप लपला आहे की नाही. नेमकं कोणता असा विशेष वास येतो की ज्याने आपल्याला एका सेकंदात समजतं की आपल्या घरामध्ये तिथे साप लपलेला आहे म्हणून. व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेतो की एका विशेष वासावरून घरातला साप ओळखायचा. त्यानंतर साप जर घरात सापडला तर काय अशी एक छोटीशी क्रिया करायची की त्याच्यामुळे तो आपोआप निघून जाईल. त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटच्या भागात तुम्हाला हेही सांगण्यात येईल की नेमकं तुम्ही असं घरामध्ये काय केलं पाहिजे की ज्यामुळे सगळ्यांच्या घरात साप येईल पण कदाचित तुमच्या घरात साप येणार नाही. तुमचं घर साप मुक्त होईल. साप कधी येण्याची शक्यताच मुळीच राहणार नाही. बोनस पॉईंट तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आहे, ती अशी टिप्स की ज्यामुळे घरात तुमच्या साप फिरकणार देखील नाही. आता होतं असं की मानवी नाक हे इतकं शक्तिशाली आहे की ते वातावरणातील अगदी थोडा वास देखील सहज ओळखू शकतं. मग तो वास कशाचा आहे हा मेंदू लगेच सांगतो. पण जसं तुम्ही जिवंत प्राण्याचा वास तुम्ही ओळखू शकता का? आता जसं तुमचा पाळीव प्राणी आहे, पाळीव कुत्रं आहे, मांजर आहे, तर त्यांचा वास तुमचा ओळखीचा असेल. मग ती मांजर आलं किंवा कुत्रं गेलं तर तुम्हाला लगेच लक्षात येतं की हे मांजराचा किंवा कुत्राचा वास आहे, तुम्ही त्यांना ओळखू शकता. पण तसंच तुम्ही तुमच्या घरातला घरामध्ये साप जर आलेला असाल तर ते तुम्ही ओळखू शकता की नाही? तर मग जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक Quora.com म्हणून एक वेबसाईट आहे की जिथे बरेचसे लोक प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नावर बरेचसे लोक उत्तरं देतात. मग आता अनेक विविध प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये विचारलेले असतात आणि मग लोक त्यावर उत्तरं देतात. काही वर्षांपूर्वी एक विचित्र प्रश्न या ठिकाणी विचारला होता, ज्यामध्ये एक महिला असं म्हणाली की मला आणि माझ्या मुलीला आमच्या घरात सापाचा वास येतो. पण तिचे जे पती आहेत तर तिला वाटतं की आम्ही दोघी वेडे आहोत म्हणून. पण मग कारण की त्यांना कोणाला सापाचा वास येत नव्हता, पण या दोघींना विशेष वेगळा वास येत होता. मग तिचा कोरावर प्रश्न असा होता की मग सापाचा नेमका वास येतो का? तर याला अनेकांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि तिला त्या उत्तरामध्ये असंही सांगितलं की सापाचा एक विशेष वास येतो जो अगदी वेगळा असतो. जो ओळखता आला तर मोठी हानी तुम्ही टाळू शकता. हा वास काहींना जास्त येतो तर काहींना कमी येतो. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की सापाचा वास मग नेमका कसा असतो. ऑगस्ट 2021 मध्ये बेस्ट लाईफ वेबसाईटच्या एका अहवालात सांगण्यात आलं की साप त्याच्या वासावरून ओळखता येतो. एली होगन नावाची एक प्रसिद्ध लेखिका, प्रसिद्ध कादंबरीकार, हिने तिच्या पुस्तकात नोंद करून ठेवलेली आहे की सापाचा वास नेमकं कसा येतो. या पुस्तकामध्ये बरेचसे प्रकरण आहेत. तर त्या प्रकरणामध्ये सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही साप पाहाल तेव्हाच तुम्ही तो शोधू शकाल. कारण की काय होतं, तो हळूहळू पुढे सरकतो आणि त्याचं वास ओळखणं थोडंसं कठीण असतं. जसं आपल्याला माहिती आहे की सापाचा एक विशेष वास येतो, पण काय होतं, तो सजीव असल्यामुळे, तो हालचाल करत असल्यामुळे तो हळूहळू पुढे सरकत जातो, त्यामुळे तो वास ओळखणं थोडंसं कठीण असतं. पण अमेरिकेच्या मिसुरी डिपार्टमेंट ऑफ कॉन्झर्वेशन MDCने सांगितले की तो वास जर तुम्हाला समजला तर तुम्ही कोणत्याही सापाचा म्हणजे घरातल्या कुठल्याही सापाचा तुम्ही वास ओळखू शकता आणि त्या ठिकाणी यापासून नक्कीच वाचू शकता. पुस्तकात लिहिल्याप्रमाणे कॉपरहेड जातीचा जो एक साप आहे त्याचा वास काकडीसारखा असतो. मग आता वास कसा येतो, एखादी काकडी जर आपण कापली आणि तिचं जवळून जर आपण वास घेतला तर काकडीसारखा वास बऱ्याचशा सापांचा येतो. आता कॉपरहेड हा आपल्याकडे घोनस जातीच्या सापाचा एक बंधू आहे, तुम्ही असं गृहीत धरू शकता. आता हा वास त्यांच्या शेपटीखाली ग्रंथी असते आणि त्या ग्रंथीमधून एक विशेष द्रव स्रवत असतो आणि त्या द्रवामधनं तो वास येत असतो.
या व्यतिरिक्त रॅटल नावाचा एक साप आहे, तर तो आपल्याकडे जो फुरसे जो आहे तर त्याच्या फॅमिलीमधला हा साप आहे. तर रॅटल सापाचा देखील एक विशेष वास आहे, तर तो देखील काकडीसारखाच असतो. एक कीटक नियंत्रण तज्ज्ञ त्या ठिकाणी जे आहेत निकोलस मार्टिन यांनी सांगितलं, की आता काय करायचंय, की घरामध्ये जर अचानक काकडीचा वास जर यायला लागला, म्हणजे तुमच्या घरात जर काकडी नाहीये किंवा आसपास कुठेही काकडी नाहीये, पण तुम्हाला जर काकडीसारखा वास जर यायला लागलं, तर समजून घ्यायचं आहे तुमच्या घरात कोपरहेड किंवा रॅटल स्नेक त्या ठिकाणी आहे. आता जेव्हा रिपोर्टनुसार जेव्हा साप ज्यावेळेस घाबरतात, तेव्हा एक विशेष प्रकारचा वास सोडतात, तर तो देखील वास अतिशय वेगळा असतो. तर अशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी ओळखू शकता. मग आता जर घरात साप जर आला, तर मग काय करायला पाहिजे किंवा घरात साप येऊच नये म्हणून काय करायला पाहिजे? आता घरात साप येऊ नये म्हणून काही वस्तू आहेत, की ज्याचा वास सापांना आवडत नाही आणि ती वस्तू पाहिली किंवा तिचा वास आला, तर साप तिथून पळ काढतो. 4 वस्तू आहेत, त्या एकदा सांगतो. पहिली वस्तू आहे लसूण आणि कांदा. हे 2 असे पदार्थ आहेत, की जे प्रत्येक घरात असतात. फक्त त्याला कुटून त्याचं एक विशेष द्रावण बनवून तुम्ही घरभर जरी त्या ठिकाणी मारलं किंवा तुमच्या अंगणात जरी त्या ठिकाणी मारलं, तुमच्या भिंतींवर मारलं, तरी देखील तुमच्या घरामध्ये साप येण्याचा प्रश्न खूप होत असतो. त्यानंतर दुसरा जो आहे, तर त्यामध्ये लिंबाचा रस, व्हिनेगर, दालचिनीचं तेल याचा एक स्प्रे तुम्ही बनवू शकता. तर यामुळे देखील साप येण्याचे चान्सेस कमी होतात. तर यामुळे तुम्ही तुमच्या आसपास बाउंड्रीवर, मार्किंगवर, फरशीवर त्या ठिकाणी मारू शकता. त्यानंतर लवंग आणि दालचिनी जबरदस्त उपाय आहे. लवंग आणि दालचिनी एकत्र कुटून त्याचंही तुम्ही एक त्या ठिकाणी तेल बनवू शकता, स्प्रे बनवू शकता. तर ते देखील दूर पळवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. याचं जे तेलात मिक्स करून याचा स्प्रे मारा. उपाय करताना सावधानगी बाळगा आणि हे करत असताना तुम्ही सापाच्या मार्गावर त्या ठिकाणी उभं राहू नका. आता हे सांगितलेले उपाय ज्यावेळेस तुम्हाला साप लक्षात येईल, तर त्यावेळेस हे करायचे आहेत. पुढचा उपाय आहे व्हिनेगर. आता बऱ्याचशा घरामध्ये व्हिनेगर असतं, तर व्हिनेगर देखील एक सापांना दूर पळवण्याचा एक उत्तम उपाय आहे. सापांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही तलाव किंवा पुलाच्या किनारी सामान्य व्हाईट व्हिनेगर घालू शकता. त्यानंतर पुढचा उपाय असा आहे, की सापांना घरापासून लांब ठेवण्यासाठी एक लांब दांड्याचा वापर करा. तो त्याच्यापुढे ठेवून तो लांब दांड्यावर चढेल आणि सावधगिरीने तो दांडा उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवा आणि मग अशा प्रकारे देखील तुम्ही साप घराबाहेर घालू शकता. मग आता घरात साप येऊच नाही म्हणून काय करायचं, तर घरासमोर कचरा साठू देऊ नका, कारण की त्या कचऱ्यात उंदीर येतात, पाली येतात आणि ते खाण्यासाठी साप येतात. त्यामुळे कचरा साफ ठेवा. वारंवार घर स्वच्छ करा. घरातील छिद्र बिळ असतील तर ती बंद करा. सांडपाण्याच्या पाईपला जाळी लावा. रात्री घराभोवती प्रकाश असेल असं वातावरण करा. घराबाहेर स्नानगृह किंवा शौचालय असल्यास ते स्वच्छ आणि चांगले प्रकाशमान ठेवा. घराभोवती असलेले अतिरिक्त गवत देखील कापून काढा. घराशेजारी उंदीरमारीसारखे जे झाडं आहेत ते लावा, जेणेकरून त्याच्या फुलांमुळे, त्याच्या बियांमुळे उंदरं त्या ठिकाणी मरतात आणि उंदरं मेली तर त्याच्या मागोमाग साप त्या ठिकाणी येत नाही. या व्यतिरिक्त आधी सांगितलेले 4 जे स्प्रे आहे, तर ते देखील तुम्ही घराभोवती फवारू शकता. तर हा होता सापांविषयी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.